आमचं निवेदन हे आहे की जालना ते संभाजीनगर जो महामार्ग आहे, हायवे आहे, त्याच्यामध्ये चंदनजिरा, सुंदरनगर, नागेवाडी ही खूप मोठी वस्ती आहे आणि तिथं चंदनजिरा जो टी पॉइंट आहे इंद्रायणी हॉटेल जवळ, तिथं खूप अपघात वाढलेले आहे। आतापर्यंत शेकडो नागरिकांचे तिथं बळी गेलेले आहे आणि हजारो नागरिकांना तिथं अपंगत्व प्राप्त झालेलं आहे। आणि आता 10 दिवसापूर्वी आमचे एक जवळचे मित्र सय्यद निजाम भाई यांचेही अपघातात तिथं दुर्दैवी निधन झालेलं आहे। तर त्या मागणीसाठी आम्ही तिथं स्पीड ब्रेकर बसवावे आणि तिथं सिग्नल बसवावे, कारण तो एरिया जो आहे तो MIDC एरिया आहे। तिथं कामगार एक 20 ते 25 हजार कामगार तिथं राहतात आणि रोज त्या टी पॉइंटवर ये जा करतात। इकडून MIDC जातात, MIDCतून पुन्हा सुट्टी झाली की पुन्हा चंदनजिऱ्यात येतात। म्हणजे तो टी पॉइंट असा आहे की तिथे स्पीड ब्रेकर नाही, कोणतेही वाहन खूप फास्ट येतात आणि ते जड वाहन, महामार्ग हायवे असल्यामुळे जड वाहन खूप स्पीड मध्ये येतात। तिथं सिग्नल किंवा स्पीड ब्रेकर असं काहीच स्पीड कमी करण्याचं कोणतंही तिथं असं शासनातर्फे काही लावलेलं नाही, लाईट वगैरे काहीच लावलेलं नाही। त्याच्यामुळे आमची हीच मागणी आहे की तिथं स्पीड ब्रेकर बसवावे आणि सिग्नल बसवावे। ही जर उपाययोजना शासनाने केली तर पुढे ऍक्सिडेंट होणार नाही आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहे त्या गोष्टी तिथं थांबून जाणार आणि जे लोक सुरळीत आपल्या कामाला लागतील। आणि आम्ही आता नेमकं जिल्हाधिकारी साहेबाला निवेदन द्यायला आलेलो आहे इथं आणि 8 दिवसात आम्ही याच्यात प्रशासनाला अल्टिमेटम देणार आहेत आणि 8 दिवसात जर आमची मागणी मान्य नाही झाली त्यानंतर आम्ही टी पॉइंटवर भव्य रस्ता रोको आंदोलन आम्ही समस्त चंदनजिरा नागरिकांच्या वतीने करणार आहोत।